बेळंकीतील विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फूड फेस्टिवल व पालकांच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न। पाहूया आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत। बेळंकी तालुका मिरज येथील विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रत्येक वर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते। नुकताच विद्यार्थ्यांचा फूड फेस्टिवल व पालकांच्या स्पर्धा असा उत्साहपूर्ण सोहळा संस्थेचे संस्थापक माने बाबा वाघमारे व सौ मनीषा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। सकाळच्या प्रहरी पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या। त्यामध्ये लिंबू चमचा, संगीत खुर्ची, रस्सी खेच, धावण्याची स्पर्धा, टायर पळविणे इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये अनेक पुरुष पालक व महिला पालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। तसेच विद्यार्थिनींच्या रांगोळी स्पर्धा व मेहंदी काढण्याच्या स्पर्धा देखील घेण्यात आल्या। दुपारच्या वेळी विद्यार्थी व पालक यांच्या सहयोगाने फूड फेस्टिवल साजरा करण्यात आला। यामध्ये अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आली। मुलांनी विक्रीसाठी आणलेल्या खाद्यपदार्थांची चव घेऊन खुशीने पदार्थ खरेदी करून पालकांच्या चेहऱ्यावर एक आनंद वेगळाच दिसून आला। तसेच महिलांच्या पाककला कृती स्पर्धा घेण्यात आल्या। यामध्ये अनेक महिलांनी वेगवेगळे पदार्थ तयार करून प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते। या संपूर्ण कार्यक्रमाला भेट देण्यासाठी बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सारिका शिंदे व डॉक्टर महेश कुमार शिंदे उपस्थित राहून विद्यालयातील एकूण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आहे। आज इंग्लिश मीडियमचा आणि ज्युनियर कॉलेजच्या सगळ्या पालकांच्या स्पर्धा या ठिकाणी भरवलेल्या होत्या। दर वर्षाला पालकांच्या स्पर्धा भरवणं म्हणजे पालकांच्या मधला फार मोठा उत्साह या ठिकाणी असतो। महिला पालक आणि पुरुष पालक मोठ्या संख्येने या ठिकाणी भाग घेतात। त्यांना लहानपणीचे सगळे दिवस आठवावेत आणि आपल्या मुलांना त्यांच्यामधलं कॉम्पिटिशन दिसावं म्हणून महिलांच्या या ठिकाणी धावण्याच्या शर्यती झालेल्या आहेत, 3 पायाच्या शर्यती झालेल्या, पुरुषांच्या धावण्याच्या शर्यती झालेल्या आहेत, संगीत खुर्ची झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्सी खेच, 2 गट वेगवेगळे करून त्याची रस्सी खेच तयार केली, टायर पळवणे, अशा विविध अजून खूप या ठिकाणच्या स्पर्धा अजून बाकी आहेत, त्या दिवसभर चालू राहणार आहेत। मुलांचा या ठिकाणी फूड फेस्टिवलचे स्टॉल लावलेले आहेत। आवडीचे पदार्थ या ठिकाणी मुलांनी तयार करून आणलेले आहेत, ते आपापल्या स्टॉलवर ते लावले जातील आणि पूर्ण या परिसरातले नागरिक आणि सगळे पालक त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात। खूप छान अरेंजमेंट केलेली आहे कार्यक्रमाची। माझं पहिलंच वर्ष हे बघायचं आणि मला खूप आवडलं की महिलांना ह्या कार्यक्रमामध्ये बोलवलं, सहभाग घ्यायला मिळाला। त्यांना पण खूप उत्सुकता वाटते आणि बेळंकीमध्ये हे सगळं होतं हे बघून मला खूप छान वाटते आणि पुढील वाटचालीसाठी सरांना, मॅडमना, ह्या शाळेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। थँक्यू आणि मला इथं बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे। त्यामध्ये काय काय आहे? त्याच्यामध्ये तीळ लावलेली बाजरीची भाकरी, धपाटे, दही, 2 प्रकारच्या चटण्या आहेत, खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी, दही आणि धपाटे, नंतर ही मोकळा झुणका आणि ही कांद्याच्या पातीची भाजी आहे, हा हिरव्या मिरचीच्या चटणीचा ठेचा आणि हे जे मी सजवलेलं आहे ते सलाद आहे आणि कोकम सरबत। तर आपण पाहतोय पूर्वी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे आहार आपल्याला पूर्वी पाहायला मिळत होते आणि आताच्या नवीन पिढीच्या जमान्यामध्ये, फास्ट फूडच्या जमान्यामध्ये असे आहार आता सध्या दुर्मिळ झालेले आहेत। आपण पूर्वी जसं म्हणतो जुनं ते सोनं, तर त्या पद्धतीनं आता ह्या आहाराची आताच्या पिढीला गरज वाटू लागली आहे। आपल्या शरीराच्या गरजा भागवणारे हे पदार्थ आहेत। तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही थंडीच्या दिवसात खाणं अत्यंत गरजेचं आहे। आपले सणवारही ह्याच पद्धतीने बनलेले असतात, म्हणजेच मकर संक्रांत जी थंडीच्या दिवसात येते त्यासाठी आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवतो, तिळगुळ खातो, कारण यातून आपल्याला आपल्या शरीराला उष्णता मिळते। आणि त्यानंतर ह्यानी हे पदार्थ बनवताना शेतकरी असो किंवा कोणीही असो एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी खर्चात हे बनवू शकतो तो। धन्यवाद, खूपच छान बोललात तुम्ही। या फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे ST न्यूज मराठीच्या वतीने हार्दिक स्वागत। आभार। स्टॉप करा। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।